हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. रव्यापासून आपण नेहमीच उपमा, शिरा वगैरे नाश्त्यासाठी बनवत असतो. आज मी नाश्त्यासाठी याच रव्यापासून थोडासा कुरकुरीत असा पदार्थ बनवून तयार केला आहे. हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे व झटपट बनवून तयार होतो. इथे मी एक पॅन ठेवलेला आहे. यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. आता या पाण्याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे, 1 चमचा जिरे घालायचे आहेत, तसेच 1 चमचा आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आहेत. आता याला उकळी येऊ द्यायची आहे. आता याला उकळी आल्यानंतर परत यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर हे आपण थोडंसं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 कप रवा घालायचा आहे. त्या अगोदर आपण गॅसची फ्लेम लो करूया. आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 कप बारीक रवा घालायचा आहे. रवा हा बारीकवालाच घ्या, जाडसर रवा घेऊ नका. जाडसर असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्या. आता इथे मी 1.5 कप रवा घातलेला आहे. रवा घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपण हे मिश्रण जसं मिक्स करत आहोत तसं यातील पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे व हे मिश्रण छान घट्टसर असं झालेलं आहे. आता याप्रमाणे चमच्याने प्रेस करत हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. आता हे मिश्रण आपलं बनवून तयार आहे. आपण गॅस बंद करूया व हे एका वेगळ्या ताटात काढूया. इथे मी हे रव्याचं मिश्रण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. ते थोडंसं थंड झालेलं आहे. तर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे. आता आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचं आहे व हे रव्याचं मिश्रण छान असं मळून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे यामध्ये एखादी गुठळी वगैरे झालेली असेल तर ती निघून जाते व हे मिश्रण छान सॉफ्ट बनून तयार होतं. आता इथे तुम्ही पाहू शकता 1-2 मिनिटे हे रव्याचं मिश्रण मी छानपैकी मळून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे. आता इथे मी चॉपिंग बोर्डला थोडंसं तेल लावून घेणार आहे. चॉपिंग बोर्डला तेल लावून झाल्यानंतर आपल्याला आपण जे रव्याचे मिश्रण तयार केलं आहे त्यातील याप्रमाणे मोठा गोळा घ्यायचा आहे. आता हा मिश्रणाचा गोळा तुम्ही हाताने सुद्धा थापू शकता किंवा लाटण्याने हलक्या हाताने हा लाटून घ्यायचा आहे. आता लाटण्याला सुद्धा इथे मी थोडंसं तेल लावलेलं आहे. अगदी हलक्या हाताने हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे किंवा हाताच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही याला हळूहळू थापू शकता. इथे मी याप्रमाणे हे थोडंसं जाडसर असं लाटून घेतलं आहे. आता आपल्याला एखाद्या सुरीच्या साहाय्याने याप्रमाणे याच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत. आता इथे मी 4ही बाजूच्या कडा कट केलेल्या आहेत. तुम्ही हवा तो शेप देऊ शकता. इथे मी त्रिकोणी शेप देणार आहे, त्यामुळे इथे मी हे चौकोनी लाटून घेतलेलं आहे व याप्रमाणे याचे 2-2 भाग तयार केलेले आहेत. आता आणखी थोडेसे आपण हे कट करूया, म्हणजेच आणखी 2-2 भाग याचे मी कट केलेले आहेत. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. इतपत जाडसर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आता याचप्रमाणे आपल्याला बाकीचे सर्व लाटून याचे त्रिकोणी भाग तयार करून घ्यायचे आहेत. इथे साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण थोडासा पिठाचा गोळा सोडून बघूया हे तेल गरम आहे की नाही. हा पिठाचा गोळा पटकन वरती आलेला आहे. तेल छान कडकडीत गरम आहे. आता आपण जे रव्याचे काप तयार केलेले आहेत ते तेलामध्ये तळून घेऊया. तर आता इथे मी एका टायमिंगला 2 ते 3च काप या तेलामध्ये सोडणार आहे. फुल फ्लेमवरती हे रव्याचे काप आपल्याला तळायचे आहेत. अलटवून पलटवून याला छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. 1-2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे. हे छान लालसर असे झालेले आहेत. आणखी 1 मिनिटभर आपण फ्राय करूया. आता हे रव्याचे काप आपले तळून तयार आहेत. आपण काढून घेऊया. एकदम कुरकुरीत असे हे रव्याचे काप बनून तयार होतात. इथे तुम्ही पाहू शकता हे काप किती छान असे बनवून तयार झालेले आहेत. आता याचप्रमाणे आपण बाकीचे सर्व रव्याचे काप तयार करूया व तळून घेऊया. तर अशा प्रकारे आपले हे एकदम कुरकुरीत असे रव्याचे काप बनवून तयार झालेले आहेत.
सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट होणारा हा पदार्थ आहे. लहान मुले तसेच मोठी माणसेसुद्धा हा पदार्थ एकदम आवडीने खातील. हे रव्याचे काप तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा खूप आवडतील. तुम्हाला आजची ही रव्याच्या कापाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.